जय श्रीराम. वेलकम टू स्टडी स्पार्क विथ प्रगती. आज आपण शिकणार आहोत ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोपायरॅनोजमध्ये कसं होते, म्हणजे ग्लुकोजचं स्ट्रेट चेनचं स्ट्रक्चर रिंगमध्ये कसं कन्वर्ट होते हे बघूया. तुम्ही कधी विचार केला आहे का, ग्लुकोजचं स्ट्रक्चर स्ट्रेट चेनमध्ये असताना ग्लुकोज रिंगमध्ये का कन्वर्ट होतं? तर याचा आन्सर असं आहे की ॲक्वियस सोल्युशनमध्ये स्ट्रेट चेन जी आहे ती स्टेबल नसते आणि रिंग स्ट्रक्चर जे आहे ते स्टेबल असतं, म्हणून ग्लुकोज नेहमी प्रिफर करतं रिंगमध्ये कन्वर्ट व्हायचं. आता रिंगमध्ये स्टेबल का असतं, तर रिंगमध्ये फ्री अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट नसतं, त्यामुळे त्याची रिॲक्टिव्हिटी आहे ती कमी असते आणि तो स्ट्रक्चर मोर स्टेबल असतं, म्हणून ग्लुकोज नेहमी प्रिफर करतो रिंग स्ट्रक्चर रॅदर दॅन स्ट्रेट स्ट्रक्चर. आता आपल्याला माहिती आहे की ग्लुकोज एक मोनोसॅकराईड आहे, सिंपल शुगर आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा C6H12O6 आहे आणि एक इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी आहे. आता आपण बघूया ग्लुकोजचं स्ट्रेट चेनचं स्ट्रक्चर रिंगमध्ये कसं कन्वर्ट करायचं. आता यामध्ये काय होतं की ग्लुकोजमध्ये 6 कार्बनपैकी जो 5th नंबरचा कार्बन आहे तो फर्स्ट कार्बनवर अटॅक करतो. कोण अटॅक करत आहे? 5th नंबरचा कार्बन फर्स्ट कार्बनवर. ठीक आहे. तर यामध्ये काय होतं बघा, ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर यावर एक पार्शियल निगेटिव्ह चार्ज जनरेट होतो आणि यावर एक पॉझिटिव्ह. हायड्रोजनवर पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवर निगेटिव्ह. आता हा जो हायड्रोजन आहे हा या ऑक्सिजन्सकडे जातो, इथे अटॅक करतो, या ऑक्सिजनच्या जवळ जातो आणि हा जो ऑक्सिजन आहे हा बॉन्ड फॉर्म करतो कार्बनसोबत. ठीक आहे, एवढं समजलं. काय म्हटलं आपण इथे? फर्स्ट 5 मेंबरचा जो कार्बन आहे तो अटॅक करत आहे फर्स्ट कार्बनवर. इथला जो हायड्रोजन आहे तो वर जात आहे ऑक्सिजनकडे आणि हा जो ऑक्सिजन आहे हा बॉन्ड फॉर्म करत आहे कार्बनसोबत. काय स्ट्रक्चर फॉर्म होईल मग बघा, HC. आता इथे बघा ऑक्सिजनजवळ कोण आला खालून? हायड्रोजन. बाकी स्ट्रक्चर ॲज इट इज आपण ड्रॉ करून घेऊ आधी. आणि इथून हायड्रोजन वर गेला. आता इथे काय उरलं? ऑक्सिजन. ऑक्सिजन काय करत आहे? बॉन्ड फॉर्म करत आहे कार्बनसोबत. कार्बनची बॅलन्सी फुलफिल झाली इथे 4, इथे पण फुलफिल झाली 4. या स्ट्रक्चरमध्ये बघा फर्स्ट नंबर, फर्स्ट कार्बनला जो OH ग्रुप प्रेझेंट आहे हा कुठे प्रेझेंट आहे? राईट साईडला. जेव्हा पण राईट साईडला फर्स्ट कार्बनला OH ग्रुप प्रेझेंट असतो त्याला आपण म्हणतो अल्फा. या स्ट्रक्चरचं नाव काय झालं आता? अल्फा डी ग्लुकोज. जर हा OH लेफ्ट साईडला प्रेझेंट असता तर आपण या स्ट्रक्चरचं नाव दिलं असतं बीटा डी ग्लुकोज. सेम स्ट्रक्चर, फक्त OH ग्रुप कुठे प्रेझेंट राहील? लेफ्ट साईडला. इकडे ड्रॉ करून बघू आपण. बघू शकता सेम स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, फक्त इथे कुठे आहे? राईट साईडला OH आहे, इथे लेफ्ट साईडला OH आहे, म्हणून या स्ट्रक्चरचं नाव काय राहील? बीटा डी ग्लुकोज. आता ग्लुकोजपासूनच अल्फा डी फॉर्म झाला आणि बीटा डी फॉर्म झाला, तर या अल्फा डीला आणि बीटा डीला आपण म्हणतो ॲनोमर्स. ठीक आहे. आता आपण अल्फा डी ग्लुकोजपासून रिंग स्ट्रक्चर ड्रॉ करू. रिंग स्ट्रक्चर ड्रॉ करताना बघा इथे 6 कार्बन प्रेझेंट आहे आणि एक ऑक्सिजन प्रेझेंट आहे. आता आपण 6 मेंबर रिंग ड्रॉ करू. आता 6 मेंबर रिंगच का ड्रॉ करू? आपण 5 पण करू शकतो, 4 करू शकतो, 3 करू शकतो. तर काय असतं की 5 थोडीफार स्टेबल असतं, पण मोर स्टेबल काय असतो? 6 मेंबर रिंग. आणि 4, 3 हा तेवढा स्टेबल नाही राहत, म्हणून आपण काय करू? 6 मेंबर रिंग पहिले ड्रॉ करून घेऊ. एक त्यामध्ये काय प्रेझेंट राहील? ऑक्सिजन. आता बघा
याची फर्स्ट नंबरिंग कशी करायची. नंबरिंग करताना सर्वात पहिले इथे नंबरिंग 1 2 3 4 5 आणि 6 नंबर आपण देऊ वर. ठीक आहे. आता यामध्ये काय असतं की या स्ट्रक्चरपासून बघा लेफ्ट टॉप राईट डाऊन, म्हणजे लेफ्टमध्ये जे काही प्रेझेंट आहे ते आपण टॉप पोझिशनवर लिहू आणि राईटमध्ये जेवढे काही प्रेझेंट आहे ते आपण लिहू डाऊनमध्ये. आता यामध्ये सर्वात आधी काय करायचं, 6 नंबरचं जे काही आहे ते आपण 6 नंबरचं पहिले पुट करू. 6 नंबरमध्ये काय आहे CH2OH. ठीक आहे. त्यानंतर लेफ्ट टॉप राईट डाऊन. लेफ्टमध्ये काय प्रेझेंट आहे पहिले हायड्रोजन हायड्रोजन OH H. आता एक H उरला, पण इथे वर जागा नाही आहे, आपण याला खाली फिल करू. ठीक आहे. त्यानंतर बघा जे राईट साईडचे आहे ते आपल्याला डाऊन लिहायचे आहे. राईटमध्ये काय आहे पहिले उरला OH OH H आणि OH. हा झाला आपला स्ट्रक्चर अल्फा डी ग्लुकोजचा रिंग फॉर्ममध्ये. ठीक आहे. सेम स्ट्रक्चर आपण ड्रॉ करू शकतो बीटा डी ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये. आता बीटा डी ग्लुकोजचा स्ट्रक्चर ड्रॉ करताना पण आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला. स्ट्रक्चरमध्ये सर्वात पहिले आपण काय करू, 6 मेंबर रिंग ड्रॉ करून घेऊ. रिंग ड्रॉ केली त्यानंतर आपण नंबरिंग करू. नंबरिंग कशी करायची आहे पुन्हा 1 2 3 4 5 आणि वर 6. आता स्ट्रक्चरमध्ये बघा सगळ्यात पहिले 6 नंबर फिल करायचं. 6 काय आहे CH2OH. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आपलं लेफ्ट टॉप राईट डाऊन, लेफ्ट टॉप राईट डाऊन. लेफ्टमध्ये काय प्रेझेंट आहे OH H OH H. ठीक आहे. तर आपण इथे लेफ्टमधलं काय लिहू टॉप OH H OH H आणि लास्टचा H कुठे लिहू आपण खाली. त्यानंतर जे राईट साईड आहे ते कुठे लिहायचे आपल्याला डाऊन. राईट साईडला काय H OH H OH. ठीक आहे. हा झाला आपला बीटा डी ग्लुकोजचा रिंग स्ट्रक्चर. यालाच आपण म्हणतो हॉवर्ड प्रोजेक्शन स्ट्रक्चर. बघू शकता. थँक्यू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.